नांदेड़ वाघाला म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतखाबात के पेश नज़र वार्ड नंबर 10D में इंतखाबी सरगर्मियां तेजी के साथ जारी है। इस वार्ड में शिवसेना के उम्मीदवारान ने पुरएतमाद लहजे में ये दावा किया है कि मुकामी एमएलए बालाजी कल्याणकर की जानिब से कराए गए तरक्याती कामों के सबब इस वार्ड में शिवसेना की फतह यकीनी है। शिवसेना की जानिब से वार्ड नंबर 10 से सुनील सोनसले, दीपाली हीरामन थोरावट, भारती चिरकोला, सत्यनारायण और गोगनी की नागेश्वर को उम्मीदवार बनाया गया है। इन चारों उम्मीदवारों की इंतखाबी मुहिम इस वक्त जोरों पर है और वो वार्ड के मुख्तलिफ इलाकों में रोड शो और घर घर राब्ता मुहिम के जरिए आवाम से बराह रास्त राब्ता कायम कर रहे हैं। उम्मीदवारों का कहना है कि शिवसेना ने इस वार्ड में मुकामी और अवामी मसाइल से वाकिफ उम्मीदवारों को मैदान में उतारा है, जिसका फायदा इन्हें इंतखाब में मिल रहा है। उन्होंने वाज़ेह किया है कि इस वार्ड में भारतीय जनता पार्टी की जानिब से कोई मौसर इंतखाबी मुहिम नजर नहीं आ रही है, जिसकी वजह से अवाम की तवज्जो शिवसेना की जानिब मरकूज है। उम्मीदवारों के मुताबिक इन्हें खास तौर पर खवातीन और नौजवानों की जानिब से मुस्बित रद्द-ए-अमल हासिल हो रहा है, जिन्हें वो लाड़की बहन और लाड़का भाई स्कीमों के तहत मिलने वाली सहूलतों का समर करार देते हैं। उन्होंने मजीद कहा कि अवामी हिमायत को देखते हुए वो बड़ी अक्सरियत से कामयाबी हासिल करने के लिए पुरुम्मीद है। उम्मीदवारों ने यकीन दिलाया कि कामयाबी के बाद वार्ड नंबर 10 में तरक्याती कामों के तसलसल को बरकरार रखा जाएगा और बुनियादी शहरी सहूलतों को मजीद बेहतर बनाने पर खुसूसी तवज्जो दी जाएगी। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। प्रभाग क्रमांक 10 बालाजी कल्याणकर साहब जब से आए तब से कम ये दत्तनगर एरिया मेरे हिसाब से कम 50 कोटी के काम हो गए। उसमें से आपको बताता हूँ, एक तो काम हो गया वाला अन्ना भाऊ साठे चौरस्ते से लेके टाउन मार्केट सोसाइटी दोनों साइड का रोड इतना पेंडिंग था कि पूछो मत, पानी जमता था। अभी वो सीसी रोड दोनों साइड से हो गया वाला है। अभी महाराणा प्रताप चौक से बाफना टी पॉइंट ये 20 साल से कोई रोड नहीं करा। 20 साल से 4 आमदार है, कोई नहीं करा। 12 कोटी का काम दोनों साइड से नाली रोड, अभी ये काम चालू है, प्रगति पे है। और विनायक नगर में जो 20 साल से कोई रोड, एक भी रोड नहीं डाला था, हमारे कल्याणकर साहब जब से आमदार बने वाले हैं वहाँ कम से कम नहीं बोले तो 6-7 कोटी के काम करे। महापालिका में बजट कम रहने से पूरे रोड हो नहीं सकते। महापालिका में क्या 15 लाख 20 लाख के ऊपर साल को निधि नहीं मिलती। लेकिन ये जो कल्याणकर साहब ने ऊपर से जो निधि लाए, ये जहाँ पूरा चिक्कड़ रहता था अभी पूरे प्रभाग में ही कि नहीं रोड अच्छे हो गए वाले और पब्लिक भी खुश है। उसके वजह से कल्याणकर को सब लोग चाहते हैं और हमारी विजय कल्याणकर के तरफ से, हमारी मेहनत से और मैं माजी नगर से हूँ। मेरी मिसेस भारती सत्यनारायण चिरकोला जनरल महिला में से खड़े वाली है, उन उम्मीदवार है। मेरा अनुभव है और इसलिए मेरा विजय निश्चित होगा। और इसमें से कैंडिडेट एक हमारे सुनील सोनसाड़े जो RPI गट के थे, हमारी RPI गट के साथ युति हो गई वाली, उनको एक सीट दिए वाला है, लेकिन उन्होंने भी हमारे चिन्ह पे धनुष बाण पे लड़ने वाले हैं। और दूसरे उम्मीदवार है नागेश, वो भी शिवसेना के उम्मीदवार से लड़ने वाले हैं। और हमारी ताई अपनी दीपा, इनको अधिकृत उम्मीदवार बोले तो हमारे साथी से वो शिवसेना की कार्यकर्ता है। चारों का निश्चित विजय होगा। सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। मी सौ दीपा हिरामन थोरवट, उपजिल्हा प्रमुख शिवसेना आणि उमेदवार पुरस्कृत उमेदवार शिवसेनेकडूनच आहे। महिला नामप्रग गटातून मी उमेदवारी दत्तनगर प्रभाग क्रमांक 10 इथून लढत आहे। माझ्यासोबत इतर 3 उमेदवार आहेत जे की माझ्यासोबत उमेदवारी आहेत। एक आहेत आमचे अनुसूचित जातीमधून सुनील सोनसाळे सर, मधून मी स्वतः दीपा थोरवट आणि मधून आहेत भारतीताई चेरकुला आणि मधून आहेत नागेशांना गोगिनीनी। आम्ही 4 उमेदवार शिवसेनेकडूनच लढत आहोत आणि या ठिकाणी आम्ही जे पाहत आहोत की आम्हाला असं तगडं आव्हान कुठल्याही पक्षाचं नाही आहे। आम्ही इथे बालाजी कल्याणकर साहेबांच्या माध्यमातून अतिशय लोकप्रिय कॅन्डिडेट म्हणून जनतेमध्ये आम्हाला स्वीकारलं जात आहे। आम्ही गेलो तेव्हा असं उत्स्फूर्त आनंदी असे चेहरे करून लोक आमचे स्वागत करत आहेत आणि त्याचं एकमेव कारण हे आहे की गेल्या 40-50 वर्षापासून जो काही प्रभागामध्ये कुठल्याही
कुठल्याही प्रकारचा निधी आलेला असताना सुद्धा त्याचं वितरण झालं नव्हतं. रस्ते आणि कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नव्हता. तो विकास गेल्या 3 वर्षामध्ये लोकप्रिय आमदार बालाजीदादा कल्याणकर यांनी 3,500 कोटीचा निधी माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडून आणून तो वार्डामध्ये अंमलात सुद्धा आणलेला आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक रस्ते झालेले आहेत. आपण पाहिलं असेल की कृष्णा चौक ते गोविंदनगर पर्यंतचा जो रस्ता आहे तोही गेल्या 20 वर्षापासून अकार्यरत होता आणि तो आम्ही स्वतः पाहिलं की कल्याणकर साहेबांनी एवढा तात्काळ निधी तिथं जवळपास 5 लाख कोटी रुपये निधी इन्व्हेस्ट केला आणि त्याच्या माध्यमातून तो सुसज्ज असा भव्य दिव्य रस्ता आपण आज स्वतः आपण त्या रस्त्यावर चालत आहोत आणि अशाच प्रकारचे अनेक कामं केले. मी सुद्धा उपजिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणि ती योजना राबवत असताना आता प्रत्येक पक्षाच्या गाडीवरती लाडकी बहीण दिसत आहेत, पण मी स्वतः साक्षीदार आहे. लाडकी बहिणीला जन्म देणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांना किती आव्हानं आले यांची साक्षीदार आम्ही आहोत. ती अंमलात आणत असताना तळागाळात राबवत असताना सुद्धा कुठल्याच पक्षाच्या लोकांनी कॅम्प घेतले नाही, कुठल्याच लोकांनी त्यांना मार्गदर्शन केलं. एकमेव शिवसेना आहे जी वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये लाडकी बहीण योजनेला घेऊन गेली आणि लाभार्थी त्यांनी बनवले. हे साक्ष आहेत आणि तेच लोक आज आम्हाला भरभरून प्रचंड प्रमाणात मतदान करून विजयी करणार आहेत. फक्त लाडक्या बहिणीच नाही तर लाडके भाऊसुद्धा सर्व ताकदीनिशी पूर्ण कल्याणकर साहेबाच्या पॅनलच्या मागे आहेत. कल्याणकर साहेबचं पॅनल हे 4 माणसांचं पॅनल आहे. 1 ॲटो आणि 3 धनुष्यबाण घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत आणि एकनाथ शिंदे साहेब स्वतः एक ॲटो ड्रायव्हर होते आणि ते मुख्यमंत्री झाले. निश्चित या ठिकाणी त्यांच्या या प्रवासाचा साक्षीदार असलेला ॲटोसुद्धा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे, यात काहीही शंका नाही. म्हणून मी स्वतः माझ्या पॅनलकडून सांगते की आम्हाला वार्ड नंबर 10 मध्ये कुठल्याही प्रकारचं तगडं असं आव्हान नाही आणि 16 तारखेला आम्ही निळा आणि गुलाबी गुलाल उधळून महापालिकेवर आमचा विजय घोषित करणार. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आदरणीय बालाजी कल्याणकर या आमदार यांनी या प्रभागामधील विकास मोठ्या प्रमाणात केलेला असेल. बायपासचा रोड असेल, दत्तनगरमधील टाउन मार्केटपर्यंतचा रोड असेल, हे एकदम सुशोभीकरण करून तिथं कॉन्क्रीटचे रोड केलेले आहेत. मागच्या 20-25 वर्षापासून ते रोड नव्हतेच, तिथे लोकांना खूप त्रास व्हायचा. तो त्यांनी मागच्या एका वर्षामध्ये या भागामध्ये 50 कोटीचा निधी आणून इथले रोड, नाली, ड्रेनेज व्यवस्था एकदम सुसज्ज केलेली आहे. काय आव्हान आहे तुम्हाला? आम्हाला या भाजप म्हणजेच अशोक चव्हाण व पूर्वीची काँग्रेस, देवेंद्र फडणवीस यांनी सभा झाली त्यांची, तर त्यांनी सांगितले की अशोक चव्हाण व काँग्रेस या शहरामध्ये मागच्या 20 वर्षापासून विकास करू शकले नाहीत, तर तेच आता कपडे बदलून या प्रभागामध्ये आलेले आहेत आणि बदलून आलेले लोक पुन्हा विकास करतील असं काही शक्यता नाही आणि आम्हाला इथं कसल्याही पद्धतीचं तगडं आव्हान दिसत नाही भाजपच्या वतीनं आणि निश्चितच भाजपला पराभूत करून, भाजपचं आमचं लढतच नाही या ठिकाणी नागेशांना जे उमेदवार आहेत ओपनचे, त्यांचं या प्रभागात चांगलं काम आहे. भारती सत्यनारायणजी चेरकुला ह्या माजी नगरसेवकाच्या पत्नी आहेत, त्यांचं लोकांमध्ये अनेक दिवसापासून सामाजिक काम आहे. या ताई ज्या आमच्या दीपाताई आम्ही पुरस्कृत आहे शिवसेनेच्या वतीने, त्यांचंसुद्धा या प्रभागामध्ये कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे. त्यामुळे अशोक चव्हाणनी ज्या पद्धतीनं शिवसेनेचा ओबीसीचा उमेदवार पळवला त्याचाही राग या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये आहे. निश्चितच या ठिकाणी 16 तारखेला निळा आणि भगवा महापालिकेवर फडकेल आणि या प्रभागामध्ये निळी आणि गुलाल उडवल्या जाईल यात काही शंका नाही. माझं नाव जी नागशेखर आहे. प्रभाग क्रमांक 10चा मी ओपन पुरुषमधून मला संधी देण्यात आलेली आहे. माझ्यासोबत चेरकुला मॅडम आहे, आपले थोरात मॅडम आहे आणि सुनील सोनसले साहेब आहेत. आमचा पॅनल एकदम स्ट्रॉंग करून दिलेले आहे कल्याणकर साहेबांनी आणि आमची ताकद म्हणल्यावर आमची जनताला माहीत आहे. आम्ही इथं स्थानिक आहोत आणि स्थानिक लोकच विकास चांगले करू शकते सगळ्याला माहीत आहे. कारण आम्ही नाही का जेव्हा 24 तास अवेलेबल राहणार आहे, कारण आम्ही स्थानिक, आमचं घर आहे. आमचं घर कुठं बाहेर गाव नाही किंवा दुसऱ्या एरियात नाही, आमचं घर नाही ह्याच प्रभागात आहे, आम्ही राहते प्रभागमध्ये आहे. म्हणून आम्ही जे काही कामं नाही का झालं नाहीत आतापर्यंत, मी फिरताना प्रचार करताना खूप असे एरियात आहे की 30 वर्षापासून सुद्धा त्यांच्यापाशी रस्ता नाही, नाल्या नाहीत आणि जिथे रस्ता केलेले आहे ऑलरेडी त्यांनी त्याच्यावर केलेल्या रस्त्यावर त्यांनी अजून ड्रेनेज टाकण्या हे भयाने त्याने अजून खोदलेले आहेत. त्याच्यावर असे खूप काही प्रश्न आहेत आणि नाल्या पूर्ण जाम आहेत.
तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता की जिथं रस्ते झालेले आहे त्याच्यामधून ड्रायनेजमधून पाणी निघालेत बाहेर, पूर्ण घाण वास आले सगळ्या एरियामध्ये. खूप जण नाही का लहान लेकरू बिमार व्हालेत, लोक त्रस्त आहेत. म्हणून ह्याचा सगळं खूप विरोध चालू आहे लोकांमध्ये, खूप काही विरोध चालू आहे. जे कामं केलेत त्यांच्या विरोधात लोकांचा आक्रोश आहे आणि त्याचा कौल आम्हाला बिलकुल भेटेल, आम्हाला अशी अपेक्षा आहे. आदाब कलेक्शन लाया है शानदार ऑफर्स। त्योहार को बनाए यादगार स्टाइल और बचत के साथ। जी हाँ, आदाब कलेक्शन में खुसूसी फेस्टिवल ऑफर्स, चाहे लेडीज फैशन हो, जेंट्स वियर या बच्चों का कलेक्शन, यहाँ हर किसी के लिए है कुछ खास और निराला। लेडीज स्पेशल ब्राइडल सूट, पार्टी वियर और फेस्टिवल स्पेशल कलेक्शन, खूबसूरती, स्टाइल और फैशन का बेहतरीन इम्तिजाज। रोजमर्रा इस्तेमाल के लिए जदीद और पुरकशिश डेली वेयर्स ड्रेसेस दस्तयाब है। जेंट्स फैशन लीलैंड के ब्रांडेड शर्ट्स पर धमाकेदार ऑफर सिर्फ 1100 रुपए में। जीन्स पैंट में किलर, स्पाइकर, लिविस और रॉन जैसे ब्रांडेड जीन्स निहायत सस्ते दामों पर यहाँ दस्तयाब है। जदीद दौर के रुझानात से हम आहंग शटिंग और शूटिंग के शानदार डिजाइन्स, हर रंग, हर साइज और हर मौके के लिए खास। आला क्वालिटी के फैब्रिक्स, नफीस स्टिचिंग और नरमी व पायदारी का हसीन इम्तिजाज जो दे आपके एतमाद को नया अंदाज। चाहे हो दफ्तर का लिबास, शादी की तकरीब या कोई और स्पेशल मौका, आदाब कलेक्शन में है हर ज़ौक़ के लिए बेहतरीन इंतखाब। बच्चों के लिए रेडीमेड कपड़ों की वसी रेंज, स्टाइल, कंफर्ट और कलरफुल वेयर्स के साथ कुर्ती, ब्लेजर, शेरवानी सब एक ही जगह, एक ही छत के नीचे। आदाब कलेक्शन, जहां मियार और फैशन साथ चलते हैं। खरीदारी के लिए राब्ता करें। आदाब कलेक्शन, शमीम अब्दुल्ला हाउस, टायर बोर्ड, देगलूर नाका, नांदेड़।